नमस्कार. मी वैशाली पाटील, रेकी ग्रँडमास्टर, हिप्नोथेरपिस्ट, ॲक्युपंक्चर थेरपिस्ट. माझा मोबाईल नंबर आहे 9422345593. आज आपण वेगळेच मेडिटेशन करणार आहोत. मी तुम्हाला आज वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणार आहे, जिथे फक्त तुम्ही आणि मी, तुमच्याबरोबर मी असणारच आहे. हे मेडिटेशन तुम्ही बसून किंवा झोपून करू शकतात. तुम्ही आता जिथे बसलेले आहात किंवा झोपलेले आहात, तिथे संपूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर तुम्ही केंद्रित करायचं आहे. श्वास येतोय जातोय इकडे लक्ष द्यायचं आहे. माझ्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वास येतोय जातोय. जेव्हा तुम्ही श्वास घेणार तेव्हा तुम्ही पूर्ण पोट भरून श्वास घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण श्वास घ्यायचा आहे व पूर्ण श्वास सोडायचा आहे. तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर केंद्रित करायचं आहे. तुम्हाला तुमचा श्वास येतोय जातोय इकडे लक्ष द्यायचं आहे. मी वैशाली पाटील तुमच्या सोबतच आहे. आता तुम्ही जिथे बसलेले किंवा झोपलेले आहात, तिथे डोळे बंद करून तुमचे संपूर्ण लक्ष 2 भुवयांच्या मध्ये, जिथे आपण टिकली किंवा कुंकू लावतो, टिळा लावतो, तिथे द्यायचं आहे. डोळे बंद करायचे आहेत. श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वास येतोय जातोय इकडे लक्ष द्यायचं आहे. माझ्या आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे. मी तुम्हाला ज्या ज्या सूचना करणार आहे त्या तुम्हाला पालन करायचं आहे. आता तुम्हाला अशी कल्पना करायची आहे की मी ज्या ज्या शरीराच्या अवयवांचे नाव घेईल ते अवयव तुम्हाला नाहीतच जणू. तुम्हाला फक्त ही कल्पना करायची आहे. पायापासून डोक्यापर्यंत सर्व अवयव तुम्हाला शिथिल करायचे आहेत. तुमचे दोन्ही पायांकडे लक्ष केंद्रित करा. सैल झालेले आहेत बघा, शिथिल झालेले आहेत तुमचे दोन्ही पाय. दोन्ही पायांच्या गुडघ्यांकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. आता तुमच्या दोन्ही पायांचे गुडघे सुद्धा सैल आणि शिथिल झालेले आहेत बघा. डोक्यातले ताण तणाव चिंता भीती निघून चालली आहे. श्वासावर तुम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे.
आता तुम्ही तुमच्या कमरेकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. तुमची कंबर सुद्धा सैल झालेली बघा, शिथिल झालेली आहे. तुम्ही तुमच्या पोटाकडे लक्ष केंद्रित करा. तुमच्या पोटातले सर्व स्नायू सैल झालेले आहेत बघा, शिथिल झालेले आहेत. पोटातले स्नायू सैल व शिथिल झालेले आहेत बघा. तुमच्या पाठीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. तुमची पाठही जड झालेली बघा, जड झालेली आहे, सैल झालेली बघा पाठ. तुमच्या छातीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. छाती सुद्धा सैल झालेली बघा, तुमची शिथिल झालेली आहे. तुमच्या दोन्ही खांद्यांकडे लक्ष केंद्रित करा. दोन्ही खांद्यांचे ओझे हळूहळू कमी होत चालले बघा. खांदे सुद्धा जड झालेले आहेत, शिथिल झालेले आहेत बघा. तुमच्या दोन्ही हातांकडे लक्ष केंद्रित करा. दोन्ही हातही सैल झालेले आहेत बघा, शिथिल झालेले आहेत तुमचे. हातांची बोटे सुद्धा सैल आणि शिथिल झालेली आहेत. तुमच्या मानेकडे लक्ष केंद्रित करा. मानही सैल झालेली बघा, तुमची शिथिल झालेली आहे. गळाही सैल आणि शिथिल झालेला आहे. तुमच्या चेहऱ्याकडे लक्ष केंद्रित करा. चेहरा आनंदित व प्रफुल्लित झालेला आहे, हसरा झालेला आहे बघा चेहरा. डोक्यातले ताण, तणाव, चिंता, भीती हळूहळू निघून गेलेली आहे. तुमचे मन एकाग्र झालेले आहे बघा, मन एकाग्र झालेले आहे. तुमचा डावा हात उजव्या हाताला आणि उजवा हात डाव्या हाताला स्पर्श करत आहे. आता तुमच्या मनाने, तुमच्या कल्पनेने तुम्ही समोर बघा. डोळे बंद करून मनाने बघा. तुमच्या समोर आहेत गजानन, गणपती, श्री गणेश. तुमच्या समोर गणपती आहेत. तुम्ही पाहत आहात गणपतीकडे. मनाने त्याचे मनोहारी रूप बघा. त्या गजाननाचे मनोहारी रूप तुम्ही तुमच्या दोन्ही डोळ्यांमध्ये साठवत आहात. तुमच्या डोळ्यासमोर त्या मनोहारी गजाननाचे रूप तुम्हाला दिसत आहे. ते मनोहारी सोज्वळ रूप
तुमचा डावा हात उजव्या हाताला आणि उजवा हात डाव्या हाताला स्पर्श करत आहे. तुमच्या हातात दुर्वा आहे आणि तुम्ही ती गणपतीला वाहत आहात. गजाननाला दुर्वा वाहत आहात तुम्ही. बघा, परडीत बघा, रंगीबिरंगी सुवासिक फुले आहेत. त्या कोमल नाजूक फुलांचा स्पर्श तुम्हाला जाणवत आहे, तुमच्या हाताला जाणवत आहे. बघा, गजाननाला चाफा, प्राजक्ता, मोगरा, लाल जास्वंद ह्या सुवासिक फुलांचा अभिषेक तुम्ही करत आहात. त्या दरवळणाऱ्या फुलांचा सुगंध तुमच्या नाकाला जाणवत आहे. तो सुगंध वातावरणात दरवळतो आहे आणि तिकडे स्वयंपाकघरातून नानाविध प्रकारचे पक्वान्न, उपवासाचे पदार्थ बनत आहेत. त्यांचा सुगंध पसरत आहे आणि तो सुगंधही तुम्हाला जाणवत आहे. तुमचा डावा हात तुमच्या उजव्या हाताला आणि उजवा हात डाव्या हाताला स्पर्श करत आहे. तुमच्या समोर श्री गणेश विनायकाची मनोहारी मूर्ती आहे. तिचे तेज तुम्ही पाहत आहात. तुमच्या नाकांनी सर्व सुवासिक फुलांचा, पदार्थांचा, अगरबत्तीचा सुवास तुमच्या नाकाला जाणवत आहे. तुमच्या बाजूला चांदीची सुबक घंटी आहे. बघा, ती घंटी तुम्ही हातात घेतलेली आहे. ती चांदीची सुबक घंटी तुमच्या हातात आहे. त्या घंटीचा किणकिणाट तुम्हाला जाणवतोय. तुमचा डावा हात उजव्या हाताला आणि उजवा हात डाव्या हाताला स्पर्श करत आहे. तुम्ही त्या मूर्तीकडे शांतपणे पाहत आहात. तुम्हाला जाणवत आहे त्या मूर्तीचे मनोहारी रूप, ते शाश्वत रूप. तुमच्या हातात तुम्ही चांदीचे नक्षीदार तबक घेतलेले आहे. त्या तबकात चांदीचा साजूक तुपातला दिवा आहे. त्या दिव्यातील वात जेव्हा तुम्ही पेटवत आहात तेव्हा तिचा तड 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 आवाज येत आहे. तो आवाज तुम्हाला ऐकू येत आहे. तुमचा डावा हात तुमच्या उजव्या हाताला आणि तुमचा उजवा हात डाव्या हाताला स्पर्श करत आहे. तुम्ही बघत आहात गणपती गजानन. नाकात दरवळतोय नानाविध पदार्थांचा सुवास, तो उदबत्तीचा सुगंध, नानाविध फुलांचा सुगंध, त्या साजूक तुपाच्या वातीने जळणारा
दिव्याचा एक वेगळाच सुगंध. त्या चांदीच्या ताम्हणातील कुंकू, हळद, अक्षदा, गुलाल, दिवा, ते मनोहारी रूप, त्या ताम्हणातील कापूर, तो कापूर तुम्ही आता पेटवत आहात. तो जळणारा कापूर, त्याचा वेगळाच सुगंध तुमच्या नाकात दरवळतोय. त्या घंटेचा किणकिणाट तुम्हाला ऐकू येतोय. हाताला स्पर्श जाणवतोय. नाकाला सुगंध जाणवतोय. आणि डोळ्यासमोर श्री गजाननाचे मनोहारी रूप, त्याचा तो मुकुट, ते चांदीचे सिंहासन, त्याच्या पायाशी असलेला चांदीचा मूषक, त्याच्या अंगावरील चढविलेले नानाविध अलंकार, चिकमोत्याच्या माळा, ते लखलखणारे दागिने, त्याच्या कपाळावरील तिरंगी पट्टा, विशेष असे खास डोळे, हे सर्व पाहिल्यावर तुम्हाला खूप समाधान वाटत आहे. त्याच्यासोबतच 21 मोदकांचे ताट प्रसादासाठी आहे. तिकडे तिकडे बघा, आरतीचा आवाज येतोय आजूबाजूच्या लोकांच्या घरातून. त्या मोदकांच्या ताटाभोवती तुम्ही पाणी फिरवत आहात. ते मोदक आहेत ना, त्या मोदकांना बासमतीची पारी आहे. मोदकांच्या सारणात वेलची, केशर, गूळ, खोबरे, बदाम, काजू, पिस्ते, बेदाणे घातलेले आहेत त्या सारणात. आणि तो मोदक तुम्ही तुमच्या हाताने हलकेच उचलत आहात. जसा तुम्ही तो मोदक तुमच्या हातात उचलला, हलकेच त्या मोदकाची पाती उकलली जाते. त्या मोदकाचा सुगंध तुम्हाला येतोय. आता तुम्ही संपूर्ण पूजा केलीये. तुमचा डावा हात उजव्या हाताला आणि उजवा हात डाव्या हाताला स्पर्श करत आहे. ताम्हणातल्या कापराचा वास आसमात पसरलेला आहे. त्या प्रसादाचा मोदक तुम्ही खाल्लाय, जिभेवर ठेवलाय तो मोदक. जसा तो मोदक तुम्ही जिभेवर ठेवला ना, तसा तो मोदक जिभेवर आतल्या आत विरघळत आहे. त्या मोदकाची चव तुमच्या तोंडात पसरत आहे. तुमच्या समोर तो गजानन गणपती, ते गणेशाचे मनोहारी रूप, तुम्ही दोन्ही हातांनी त्या गजाननाला नमस्कार करत आहात. तुमचा डावा हात उजव्या हाताला आणि उजवा हात डाव्याला स्पर्श करत आहे. तुम्ही, मी वैशाली पाटील, ते गजानन गणपती आणि माझा आवाज, बस. मी आता 1 ते 3 अंक मोजणार आहे. 1 ते 3 अंक मोजताच तुम्ही जागे होणार आहात.
एक. चला उठा, जागे व्हा. 2. तुमचे डोळे उघडले जात आहेत, तुम्हाला जाग येते आहे बघा. 3. चला उठा, जागे व्हा. तुम्हाला उठायचं आहे, जागे व्हायचं आहे. उठा, जागे व्हा. तुम्हाला खूप फ्रेश वाटत आहे, आनंदी वाटत आहे, खूप छान वाटत आहे बघा. उठा, जागे व्हा.